दारू विक्रेत्या महिलेच्या बंगल्यावर दरोडा, आई मुली सोफ्याला बांधलं. नंतर अहिल्यानगरमधील परवानाधारक देशी दारू विक्रेत्या महिलेच्या घरावर दरोडा टाकला. पिस्तूल दाखवत आई मुली सोफ्याला बांधलं आणि त्यानंतर दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. ही घटना अकोले येथे घडली असून काशीबाई डोंगरे असं या दारू विक्रेत्या महिलेचं नाव आहे. 18 एप्रिल रोजी पहाटे 5:15 वाजता डोंगरे यांच्या बंगल्यात आरोपी ओमकार शेटे, निखिल चौधरी, प्रभाकर भीमाजी वाघचौरे व बाहेर एक अज्ञात इसम यांनी फिर्यादी यांच्या घरी येऊन काशीबाई व त्यांची मुलगी राणी ही सुती दोऱ्याने सोफ्याला व खुर्चीला बांधले. तोंडाला चिकट टेप लावली. चॉपर व पिस्तूल रोखत जीवे मारण्याची धमकी देत घरातील कागदपत्रे, बँकेचे सह्या असलेले कोरे चेक, बँकेच्या लॉकरची चावी, सोन्याचे दागिने, मोबाईल व ऍक्टिवा स्कूटी आणि रोख रक्कम अशी एकूण अंदाजे 2,29,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या सशस्त्र दरोड्याने परिसरात खळबळ उडाली आहे.